भिवंडी वारा रोड, भिवंडी अंजुर फाटा कामन चिंचोटी रोड तथा भिवंडी महानगर पालिका अंतर्गत खराब रास्ता व रोड पर हुए खड्डे तथा ट्रैफिक की समस्याओं को लेकर एडवोकेट किरण चन्ने द्वारा आज दिनांक 25 जून 2025 को भिवंडी नागरिक जीवित बचाओ संघर्ष समिति के बैनर तले भिवंडी शिवाजी चौक से प्रांत कार्यालय तक एक विशाल मोर्चे का आयोजन किया गया था, जो मोर्चे को स्थगित कर सर्वपक्षीय कार्यकर्ताओं के साथ भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर इन सभी समस्याओं को जल्द से जल्द समाधान करने की मांग की। इस अवसर पर भारी संख्या में सर्वपक्षीय कार्यकर्ताओं, पदाधिकारी तथा एडवोकेट उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। काय करतायत, यांनी एक जेसीबी वाला ठेवलाय, तो 30 माती खोदतोय वरची, जिथे खड्डे त्याची लेवल करतोय, तर थोडीशी डागडूची मलमपट्टी केली, झाले यांचे खड्डे बुजवले। बिलं तर निघालेत ना, पैसे तर खाल्ले। तसे नाही करता येत। आता काय करते मी, आपलं कवाड फाटा आहे ना, त्याच्या पुढे जे तुम्ही बघितलं सर, ती माती जी निघालेली एक्स्ट्रा झाली ती स्क्रॅप करून बाजूला टाकतात सर। आणि आतापर्यंत काय केलं, पावसाळ्यापर्यंत यांचा कॉन्ट्रॅक्ट कधी चालू झालाय बघा। पत्रव्यवहार थांबून ठेवा, तिकडे आहे ग्रामीण मध्ये भरपूर जागा थांबून ठेवा, रात्री 11ला सोडा। आम्ही कसं अंगाराचं 5 नंतर ट्रॅफिक आपल्याकडे अजिबात नाही, अजिबात नाही। तुम्ही ठेवा नाही बाहेर, 11ला रात्री सोडा, आम्हाला नाही त्रास पाहिजे। तो 4चं तुम्ही टायमिंग घेतलेलं आहे, तर 4 नंतर तुम्ही कसे काय सोडताय? तुम्ही काय फुकट सोडताय? तेच सोडण्यासाठी पैसे घेऊन सोडतात ना। इकडे आपल्या शहरामध्ये सोडत नाही आम्ही। तुम्ही कुठून लिहिलं मला दाखवा, त्याच्यात पर्याय मार्ग दिला ना, जाऊ दे, वाड्यावरून तिकडे जातील, शापूरला निघतील, आहे तर रस्ते। भिवंडीच काय पाहिजे तुम्हाला? भिवंडीचा आतमधला रस्ता 1996 महानगरपालिकेच्या कडे वर्ग केलेला आहे हा रस्ता, त्यामुळे इकडे हेवी व्हेकलला परवानगीच नाही सर। हा महानगरपालिकेचा रस्ता आहे। 4 नंतर 4 नंतर सर आम्हाला हेवी व्हेकल असता कामा नये। रोजची संध्याकाळची ट्रॅफिक 5 नंतरची बघा, मोठ्या ट्रक्स असतात म्हणून होते। भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी सर्व समविचारी पक्षांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष करून भिवंडी शहर असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल, या सर्व परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। जवळजवळ भिवंडी वाडा महामार्गावर 307 कोटी रुपये खर्च केला, पण रस्त्याची अवस्था तशीच आहे। भिवंडी महामार्गावर आत्तापर्यंत 22 पासून 25 पर्यंत 307 लोकांचा अपघात झालेला, ज्याच्यातले 75 लोक मृत्युमुखी पडलेत, 84 लोक घरामध्येच पडून आहेत, त्यांना कुठलीही भरपाई मिळालेली नाही। आणि त्यामुळं ट्रॅफिकचा इश्यू जो आहे की 12 ते 4 यानंतर कुठल्याही जड वाहनांना शहरामध्ये प्रवेश असता कामा नये। तरी देखील वाहतूक खाते आर्थिक साठेलोटे करून या जड वाहनांना प्रवेश देत होता। या बाबतीमध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलं होतं। प्रशासनाचे सर्व स्तरातील अधिकारी हजर होते। PWDच्या अभियंत्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात सर्व महामार्गांवर, भिवंडी महामार्ग असेल, अंजूर कामन महामार्ग असेल, कशेली ठाणा महामार्ग असेल, मानकुली असेल, सर्व महामार्गांवरील खड्डे भरले जातील, रस्त्यांचं काम पूर्ण केलं जाईल, तसं लेखी आश्वासन देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर ट्रॅफिकचा जो इश्यू आहे, जे जड वाहनं शहरामध्ये येतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते, तर शासनाची जी अधिसूचना आहे की 12 ते 4 नंतर कुठल्याही जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, 11च्या नंतर प्रवेश असेल, त्या पद्धतीचे बॅनर, त्या पद्धतीच्या माहितीसाठी, अवेअरनेससाठी होर्डिंग्स वाहतूक शाखा लावेल आणि 12 ते 4 नंतर जड वाहनांना भिवंडी शहरात कुठल्याही पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीचं 3 दिवसात अंमलबजावणी होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आम्ही आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की या आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर प्रत्येक परिसरातले नागरिक स्वतः जड वाहनांना भिवंडी शहरामध्ये प्रवेश करू देणार नाहीत आणि जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार असेल। PWDचे खातेचे जे अभियंते आहेत यांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे
जो आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशामार्फत SITची स्थापना झाली पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। जे मृत्युमुखी पडलेत त्यांना 10 लाख रुपयाची आर्थिक भरपाई व जे यांचा अपघात झाले त्यांना 5 लाख रुपयाची शासनानं आर्थिक भरपाई दिली पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। या मागणीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनं जाणार आहेत। आम्ही येत्या 15 दिवसात जर याच्यात काही सुधारणा झाली नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उभं करू। वेळ पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका देखील दाखल करू। आमचा लढा हा जनतेच्या न्यायासाठी आहे, जनतेनेही जागरूक व्हावं आणि या लढ्यामध्ये पुढे सामील व्हावं अशा पद्धतीचं त्यांना आवाहन करतो। आणि आपण सगळेजण एका ताकदीनं सगळेच नेते मंडळी या ठिकाणी सामील झाली। आमची वकील मंडळी देखील सगळी चर्चेत सहभागी झाली। त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।